आणि यानंतर कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, मात्र घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडलाय। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सावध राहावं अशा सूचना दिलेल्या आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा घाटावरून आढावा घेतलाय विजय केसरकर। कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाट माथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे आणि म्हणूनच राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा आहे तो उघडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 6 नंबरचा दरवाजा आहे तो उघडलेला आहे आणि या 6 नंबरच्या दरवाजामधून 1428 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय। त्याचबरोबर राधानगरी धरणाचा जो पॉवर हाऊस आहे त्या पॉवर हाऊसच्या दरवाजापासून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय। म्हणजे राधानगरी धरणामधून एकूण 2828 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदी पात्रामध्ये होत आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी काहीशी कमी होत असली तरी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण भोगावती नदीमध्ये जो राधानगरी धरणाचा विसर्ग झालाय ती भोगावती नदी पुढे पंचगंगा नदीला येऊन मिळत असते। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 32 फुटांवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 35 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। दुसऱ्या बाजूला एक दिलासादायक बाब म्हटली तर अलमट्टी धरणामधून 1,10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू केलेला आहे। त्यामुळे तो एक दिलासादायक बाब आहे ती कोल्हापूरकर असेल सांगलीकरांना म्हणावी लागेल। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।